Good afternoon, everyone. Am I audible? आवाज येतोय? Yes. Ma'am. Okay. So in previous sessions, we have covered two units, and in this session, we will cover unit 3, that is functions of management, part 1. Okay. So functions, there are various functions like planning, organizing, directing, controlling. So these we have to manage. So management means planning, organizing, directing and controlling people and resources to achieve the goals. For example, in a company, manager plans work, organizes team and gives direction and check results. So that is management. So main functions are planning, organizing, staffing, directing and controlling, and this unit explains only three, that is planning, organizing and staffing. ह्या युनिटमध्ये फक्त म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, 5-6 फंक्शन्स आहेत मॅनेजमेंटचे, त्यातले ह्या युनिटमध्ये आपण फक्त 3 बघणार, दॅट इज प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड स्टाफिंग. So first is planning. Planning means what? We think before anything doing. It is deciding in advance. आपण इन ॲडव्हान्स मध्ये काय करतो, ठरवतो काय करायचं आहे आपल्याला, व्हॉट टू डू, वेन टू डू, हाऊ टू डू अँड हू विल डू इट. कोण करणार आहे, कसं करायचं आहे, काय करायचं आहे काम आपल्याला, कधी करायचं आहे. सो दॅट एव्हरीथिंग is called planning. So for example, before starting a project, manager plans steps, time and people required. It connects today's position with the future goal. फ्युचरमध्ये काय करायचं आहे आणि आत्ताची पोझिशन काय आहे, फ्युचरमध्ये करण्यासाठी काय काय स्टेप्स घ्यावे लागणार, कधीपर्यंत करायचं आहे, काय माणसं लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण त्याला म्हणतो प्लॅनिंग. सो व्हॉट इज द नेचर ऑफ प्लॅनिंग? नेचर काय आहे त्याचं, तर पहिला इट इज अ व्हेरी प्रायमरी फंक्शन. इट इज द फर्स्ट स्टेप ऑफ मॅनेजमेंट. विदाउट प्लॅनिंग यू कांट डू एनिथिंग. तुम्हाला प्लॅनिंग वरती सगळं काही काय आहे डिपेंड आहे. सो पहिलं फंक्शन जे कुठलं असेल, पहिलं जे काम कुठलं असेल, पहिली स्टेप मॅनेजमेंटमध्ये कुठली असेल तर ती प्लॅनिंग, आणि त्या प्लॅनिंगवरती सगळे फंक्शन्स डिपेंड आहेत. गोल ओरिएंटेड. सो एव्हरी प्लॅन एम्स टू अचीव अ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह. काहीतरी आपल्याला गोल आहे, काहीतरी आपल्याला अचीव करायचं आहे आणि त्याच्याशी रिलेटेड आपण काय करतो, प्लॅन करतो. फॉर एक्झाम्पल, आय नीड टू इन्क्रीज 10% सेल्स इन नेक्स्ट मंथ, दॅट इज माय गोल. So what is to be planned to success that goal? What is that plan to achieve that 10% sell increase? So that is goal oriented. Continuous process. So plans are updated regularly as per the new situations. 10% आता इन्क्रीज झाला असेल, माझा प्लॅन होता आणि झालं, आता मग संपलं का नाही, तर दुसऱ्या कुठल्या तरी गोल्ससाठी आपण पुन्हा प्लॅनिंग करणार, नवीन सिच्युएशनसाठी नवीन प्लॅन करणार. दॅट इज वाय इट इज कंटिन्युअस प्रोसेस. देन इंटिग्रेटेड प्रोसेस, बिकॉज ऑल प्लॅन्स आर लिंक्ड अँड सपोर्ट टू इच अदर. जसं रिक्रुटमेंटचं प्लॅनिंग असेल, एच आर डिपार्टमेंटचं प्लॅनिंग असेल, प्रोडक्शनचं प्लॅनिंग असेल, एव्हरी प्लॅनिंग इज लिंक्ड टू इच अदर. दॅट्स वाय इट इज इंटिग्रेटेड प्रोसेस. Pervasive functions. Pervasive means it is done at all the levels, maybe at the top level, middle level and lower level. Every level needs some planning. Involve choices. So managers choose the best from many options. तुम्हाला जसं मी म्हटलं की प्लॅन ए जर फेल झाला तर तुमच्याकडे प्लॅन बी असला पाहिजे. म्हणजे वेगवेगळे ऑप्शन्स तुमच्याकडे असले पाहिजेत आणि त्यावरून मॅनेजर ठरवतो की कुठलं ऑप्शन बेस्ट आहे आणि त्याला आपल्याला फॉलो केलं पाहिजे. फॉरवर्ड लुकिंग. सो इट लुक्स फॉरवर्ड द फ्युचर. आपण काय करतो, फ्युचरमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्यावरती आता काम करतो. फ्लेक्झिबल. सो प्लॅन कॅन चेंज वेन सिच्युएशन चेंज. फ्लेक्झिबल म्हणजे काय, तर चेंजेस होऊ शकतात यामध्ये. जसं आता प्लॅन मी म्हणले की मला 10% इन्क्रीज करायचं आहे, पण आता दिवाळीचा सीझन आहे तर मला जास्त काहीतरी करायला पाहिजे, 20% इन्क्रीज झाला पाहिजे माझा सेल. दॅट इज सिच्युएशन जशी चेंज होईल त्यानुसार प्लॅन चेंज होणार. मेंटल ॲक्टिव्हिटी. मेंटल ॲक्टिव्हिटी मीन्स
every planning needs thinking, you need judgment, you need imagination. You have to imagine because it is doing in advanced. You have to judge something whether it will be happen or not, whether it plan will be successful or not. You have to think on it, so it is a mental activity. Then effective and efficient. So when you have a best plan, you have a systematic plan, then it ensures the best use of resources and goal achievement. म्हणजे कुठलाही प्लॅन जर चांगला तुम्ही प्लॅन केला तर त्यावरती आपण काम करतो आणि चांगला रिसोर्सेसचा कसा चांगल्यात चांगला उपयोग करता येईल, गोल अचीव कसा होईल याच्यासाठी आपण काम करतो. सो दिस इज द नेचर ऑफ प्लॅनिंग. लक्षात येत आहे? येस, क्लिअर? Yes, ma'am. ओके. नेक्स्ट इज अ प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग. काय काय प्रिन्सिपल्स आहेत? सो कॉन्ट्रीब्युशन टू ऑब्जेक्टिव्स. जसं म्हणलं की कंपनीचे काहीतरी गोल आहेत ते आपल्याला अचीव करायचे आहेत. सो वी आर कॉन्ट्रीब्युटिंग टू अचीव दॅट गोल. सो फर्स्ट प्रिन्सिपल इज contribution to achieve objective because every plan should help in reaching the company's goal. Limiting factors. So plan must consider limits like money, time and manpower. प्लॅनिंग करण्यासाठी कमीत कमी खर्च आला पाहिजे, कमीत कमी वेळ लागला पाहिजे आणि कमीत कमी माणसांनी तो बसून प्लॅन केला पाहिजे. जास्त लोक जर त्यामध्ये भरली तर प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू, प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं होऊ शकतं, टाइम कन्झ्युमिंग होऊ शकतं, पैसा जास्त खर्च जाऊ शकतो त्यामध्ये. सो इट शुड हॅव द लिमिटेड फॅक्टर्स. फ्लेक्झिबिलिटी. सो प्लॅन शुड ॲडजस्ट विथ एन्व्हायरमेंटल चेंजेस. तुमचे एन्व्हायरमेंटल चेंजेस, एन्व्हायरमेंटल म्हणजे काय तर मार्केटमध्ये काय चाललेलं आहे, कुठली टेक्नॉलॉजी मार्केट यूज करतंय, काय प्रकारचं कस्टमरचे नीड्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता मी प्रोडक्ट बनवलेला आहे पण दिवाळी येते, दिवाळीमध्ये काय कशाचा सीझन असतो, आकाशकंदील असतात, फराळ असतो, दिवे असतात. तर आता कुठला सीझन आहे, मग कसं मार्केटिंग केलं पाहिजे, कसं लोकांना अट्रॅक्ट केलं पाहिजे, त्याचं प्लॅनिंग करायचं आहे. म्हणजे कसे एन्व्हायरमेंटल चेंजेस होतील, ऑन बेसिस ऑफ दॅट यू शुड ॲडजस्ट युअर प्लॅन. Navigational change. So navigational change means like a ship's captain checks direction, managers must check if plans are on the right path. म्हणजे जसं आपण प्लॅन करतोय तर ते प्लॅन कुणी चेक केला पाहिजे, तो व्यवस्थित झालाय का नाही, आपण राईट ट्रॅकवरती आहोत का नाही हे बघणं कोणाचं काम आहे? मॅनेजर्सचं काम आहे. कमिटमेंट. सो प्लॅन्स मस्ट कव्हर द टाइम नीडेड टू फुलफिल द कमिटमेंट्स. जसं आपण म्हणलं की मला कस्टमर सॅटिस्फाय झाला पाहिजे, हे माझं गोल आहे, त्यावर मी प्लॅन करते आता. पण ती कमिटमेंट आपण जी दिली आहे ती फुलफिल होते का नाही हे चेक करायला पाहिजे, त्या प्लॅनमध्ये ते आलं पाहिजे. इट शुड कव्हर दॅट टाइम, किती वेळ लागणार ते फुलफिल करण्यासाठी. सो दॅट इज कमिटमेंट. वी आर कमिटिंग टू फुलफिल दॅट ऑब्जेक्टिव्ह. प्रायमसी ऑफ प्लॅनिंग. सो प्लॅनिंग कम्स फर्स्ट बिफोर ऑल द फंक्शन. म्हणजे प्रायमरी फंक्शन आहे हे, फर्स्ट स्टेप आहे. सो बिफोर डुईंग ऑल अदर फंक्शन्स प्लॅनिंग कम्स द फर्स्ट. सो दीज आर सम प्रिन्सिपल्स. आता व्हॉट इज द प्रोसेस ऑफ प्लॅनिंग? देर आर 7 स्टेप्स इन द प्रोसेस. फर्स्ट इज सेटिंग ऑब्जेक्टिव्स. सेटिंग ऑब्जेक्टिव्ह मीन्स यू हॅव टू डिसाइड युअर क्लिअर गोल्स. काय अचीव करायचं आहे तुम्हाला, डिसाइड करा आता. Then you have to develop the premises. Premises means you have to assume that future conditions. future मध्ये काय काय होऊ शकतं, मग ते आधीच तुम्ही अज्युम करा. जर असं झालं तर काय करायला लागेल, जर समजा कस्टमर सॅटिस्फाय नाही झाले तर तुम्हाला काय करावं लागेल, प्रोडक्ट बनवलेले संपले आणि कस्टमरचा डिमांड जास्त आहे, मग काय करायला पाहिजे. म्हणजे यू हॅव टू कन्सिडर ऑल द फ्युचर कंडिशन्स इन युअर प्लॅनिंग. थर्ड स्टेप इज डेव्हलपिंग अल्टरनेटिव्स. आता तुम्ही प्रिमायसेस डेव्हलप केला, अजम्पशन्स केला, फ्युचरमध्ये काय काय कंडिशन्स येऊ शकतात, अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट यू हॅव टू हॅव सम अल्टरनेटिव्स. म्हणजे
वेगवेगळे डिफरंट वेज असले पाहिजेत तुमच्याकडे ते रीच करण्यासाठी. जसं की प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. प्लॅन ए फेल झालं तर माझ्याकडे प्लॅन बी आहे, मी असं असं करू शकतो. माझ्याकडे आता प्रोडक्ट संपलेत पण डिमांड आहे, मी दुसरं कोणाकडून तरी मागवून घेऊ शकतो. एखादा सप्लायर आहे, एखादा कॉम्पिटिटर आहे जो माझ्याबरोबर डील करायला तयार आहे, मी त्याच्याकडून प्रोडक्ट घेईन आणि कस्टमरला विकेन. सो that is different ways to reach that goal. You have to consider some alternatives in this planning. Then fourth one is evaluating the alternatives, means you have to compare option each options pros and cons. तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला, प्लॅन ए केलं, प्लॅन बी केलं, प्लॅन सी केलं, that is step 3, developing alternatives. But in the fourth step you have to evaluate each plan. प्लॅन ए मधले काय ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आहेत, प्लॅन बी मध्ये काय काय प्रोज कॉन्स आहेत, प्लॅन सी मध्ये काय काय आहेत, कुठला यातला बेटर वाटेल मला, कुठला यातला मी लगेच चालू करू शकतो, म्हणजे त्यामधला कुठला बेस्ट आहे ते आपण आता इव्हॅल्युएट करणार. आणि मग फिफ्थ स्टेप इज सिलेक्टिंग द बेस्ट अल्टरनेटिव्ह. म्हणजे 3 प्लॅन मी केलेले आहेत, त्यातला मला कुठला प्रॅक्टिकेबल चांगला कुठला वाटतोय, प्रॉफिटेबल कुठला वाटतोय, ह्यावरून यू हॅव टू सिलेक्ट वन बेस्ट अल्टरनेटिव्ह. आणि आफ्टर सिलेक्टिंग दॅट बेस्ट अल्टरनेटिव्ह यू हॅव टू इम्प्लिमेंट द प्लॅन. मला प्लॅन बी ओके वाटतोय, प्लॅन बी बरोबर गेलो तर आपल्याला जास्त प्रॉफिट होईल, पटकन करता येईल, रिसोर्सेस अवेलेबल आहेत, प्रॅक्टिकल आहे, तर आपण तो इम्प्लिमेंट करूया, ह्याच प्लॅन बरोबर जाऊया, प्लॅन बी बरोबर जाऊया. म्हणजे यू आर पुटिंग द प्लॅन इन टू ॲक्शन. आणि फॉलो अप, लास्ट स्टेप. फॉलो अप मीन्स यू आर चेकिंग रेग्युलरली टू सी इफ द प्लॅन इज वर्किंग. म्हणजे आपल्या प्लॅननुसार सगळं होतंय का नाही. आपण जो प्लॅन ठरवला 3 मधला एक प्लॅन बी ठरवला, प्लॅन बी नुसार माझं सगळं चालू आहे का नाही काम, याचा फॉलोअप घेणे, रेग्युलरली चेक करणे, दॅट इज लास्ट स्टेप ऑफ प्लॅनिंग. लक्षात आलं यामध्ये कोणाला काही डाऊट? येस. Next is types of planning. So there are different types on the basis of their work and त्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत. पहिला आहे कॉर्पोरेट प्लॅनिंग. कॉर्पोरेट प्लॅनिंग मीन्स फॉर द होल ऑर्गनायझेशन. पूर्ण कंपनीचं प्लॅन करायचं आहे आपल्याला. म्हणजे मला नवीन त्याची एक वेगळी ब्रांच सुरू करायची आहे सांगलीमध्ये, म्हणजे पूर्ण ऑर्गनायझेशनसाठी आपण प्लॅन करतोय, दॅट इज लॉंग टर्म प्लॅनिंग. सेकंड इज फंक्शनल प्लॅनिंग. म्हणजे आता कंपनीसाठी, पूर्ण कंपनीसाठी करतोय तेव्हा कॉर्पोरेट प्लॅनिंग. पण कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत, HR डिपार्टमेंटसाठी एखादं काम करायचं आहे, मार्केटिंगसाठी एखादा प्लॅन करायचा आहे, सो दॅट इज फंक्शनल प्लॅनिंग. फंक्शनल डिपार्टमेंटसाठी केलेलं, फॉर अ स्पेसिफिक डिपार्टमेंट. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मीन्स व्हॉट? सो फॉर बिग गोल्स लाईक सेल्स ग्रोथ इन 5 years, किंवा माझी कंपनी 5 वर्षामध्ये मला काय करायचं आहे, इंटरनॅशनल लेवलला मला चालू करायचं आहे, माझं एक्सपांड तिथपर्यंत झालं पाहिजे, म्हणजे काय, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणजे लॉंग टर्मसाठी आणि बिग गोल, मोठा गोल आहे, मोठी इन्व्हेस्टमेंट आहे त्यामध्ये, 5 yearsसाठी आपण करणार आहे समजा, दॅट इज स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग. अँड ऑपरेशनल प्लॅनिंग ऑर टॅक्टिकल प्लॅनिंग मीन्स डे टू डे लाईफ किंवा डे टू डे वर्कसाठी, शॉर्ट टर्मसाठी जे केले जातात ते डेली वर्कमध्ये येतात, ते रोजच्या रोज. आता आज काय काम करायचं आहे, कोणी किती वेळ काम करायचं आहे, आज कुठे कुठे सप्लाय करायचं आहे आपल्याला, आजच्यासाठी रॉ मटेरियल कुठनं मागवायचं आहे, शॉर्ट टर्मसाठी म्हणजे डेली वर्कसाठी जे प्लॅन लागतं, दॅट इज ऑपरेशनल प्लॅनिंग. फिफ्थ वन इज लॉंग टर्म प्लॅनिंग. लॉंग टर्म मीन्स फॉर मोर दॅन 3 to 5 years. पुढच्या 3 किंवा 5 वर्षासाठी आपण जे प्लॅन करतो, दॅट इज लॉंग टर्म प्लॅनिंग. आणि त्यामध्ये जर 1 ते 3 वर्षासाठी प्लॅन करत असो, इयरली टार्गेट आहे माझं, एका वर्षामध्ये 10% सेल माझा वाढला पाहिजे, 10% प्रॉफिट वाढलं पाहिजे, दॅट इज माय इयरली टार्गेट, सो दॅट इज शॉर्ट टर्म प्लॅनिंग. प्रोॲक्टिव्ह प्लॅनिंग. प्रोॲक्टिव्ह प्लॅनिंग मीन्स प्लॅनिंग इन ॲडव्हान्स इफ फॉर पॉसिबल चेंजेस. प्रोॲक्टिव्ह म्हणजे आधी करायचं आहे, आधी काय करायचं आहे, पुढं काय काय चेंजेस होऊ शकतात, मग आपल्याला आतापासून काय तयारी करायला पाहिजे, दॅट इज प्रोॲक्टिव्ह प्लॅनिंग. अँड रिॲक्टिव्ह प्लॅनिंग मीन्स
काहीतरी मार्केटमध्ये चेंजेस आले, काहीतरी घडलं म्हणून त्याच्यावर आता काम करतोय आपण, त्याच्यावर प्लॅनिंग करतोय. सो दॅट इज रिॲक्टिव्ह प्लॅनिंग. म्हणजे माझा सेल एकदम घसरला, मला ऑर्डर आली नाही, माझा लॉस झाला म्हणजे काहीतरी तिथं चेंजेस घडले आणि ऑन दॅट बेसिस यू आर मेकिंग सम प्लॅन्स. दॅट इज रिॲक्टिव्ह प्लॅनिंग. म्हणजे नंतर प्लॅन करतोय आपण, काहीतरी घडल्यानंतर. रिॲक्टिव्ह. प्रोॲक्टिव्ह म्हणजे आधीच करतो. Formal planning means it is written and structured plans for large companies. सगळ्यांच्या मीटिंग्स होतात, डॉक्युमेंटेशन तयार होतं, एक स्ट्रक्चर्ड प्लॅन तयार होतो. दॅट इज फॉर्मल प्लॅनिंग. इनफॉर्मल म्हणजे रोजच्या रोज जे छोट्या छोट्या स्केलवरती केले जातात किंवा हे मॅनेजरच्या एक्सपिरियन्सवरती केले जातात, त्याला म्हणायचं इनफॉर्मल प्लॅनिंग. त्याला कुठल्या मीटिंगची गरज नाही, कुठल्या कोणाची परमिशन घ्यायची गरज नाही, काही डॉक्युमेंटेशनची गरज नाही. दॅट इज इनफॉर्मल प्लॅनिंग. यातलं कुठलं प्लॅनिंगचं टाईप कळालं नाही असं काय आहे? मॅम फंक्शनल प्लॅनिंग ते कळलं नाही. कंपनीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात. HR डिपार्टमेंट असेल, मार्केटिंग डिपार्टमेंट असेल, फायनान्स डिपार्टमेंट. तर डिपार्टमेंट लेवलला काहीतरी प्लॅन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल HR डिपार्टमेंट आहे, तिथे मला आता नवीन एक माणूस, जागा रिकामी आहे, तर मला तिथे वॅकन्सी आहे आणि नवीन माणूस तिथे हायर करायचा आहे. तर त्याच्यासाठी काय काय प्लॅनिंग करणार? ॲडव्हर्टिजमेंट देणार, जॉब ॲनालिसिस करणार, कुठल्या टाईपचा माणूस पाहिजे, कुठं ॲडव्हर्टिजमेंट देणार, इंटरव्ह्यू कधी घेणार, सिलेक्शन कधी करून घेणार, पगार कसा ठरवणार. तर ह्याची प्लॅन कोण करणार? तर HR डिपार्टमेंट करणार. दॅट इज फंक्शनल प्लॅनिंग फॉर स्पेसिफिक डिपार्टमेंट्स. ओके. ओके मॅम. नेक्स्ट इज लिमिटेशन्स ऑफ प्लॅनिंग. आता काय काय लिमिटेशन्स येऊ शकतात? कुठलाही प्लॅन केला तर तो स्मूथली होतो असं नाही, काही ना काहीतरी बॅरियर्स आपल्याला येतात. सो फर्स्ट इज रिजिडिटी. रिजिडिटी मीन्स वन्स फिक्स्ड, डिफिकल्ट टू चेंज क्विकली. एकदा तुम्ही प्लॅन केलं, तुमचं फिक्स झालं सगळं, रिसोर्सेस मागवले, कामाला माणसं लागली, मग त्याच्यामध्ये पटकन तुम्हाला काही चेंजेस करता येत नाहीत. त्याला वेळ लागतो, त्याला पुन्हा पैसा खर्च करावा लागतो, एफर्ट्स टाकावे लागतात. सो रिजिड आहे ती, प्लॅनिंग इज रिजिड. डायनामिक एन्व्हायरमेंट. डायनामिक एन्व्हायरमेंट म्हणजे प्लॅन्स मे फेल इफ एन्व्हायरमेंट चेंजेस ऑफन. तुम्हाला वाटतंय की कस्टमरची डिमांड येईल म्हणून आपण भरपूर प्रोडक्ट्स बनवून विकायला ठेवलेत, पण मंदी आली आहे मार्केटमध्ये, कोणी खरेदी करत नाहीये, म्हणजे प्लॅन तुमचा काय होऊ शकतो? फेल होऊ शकतो इफ एन्व्हायरमेंट चेंजेस. देन रेड्युसेस क्रिएटिव्हिटी. म्हणजे एम्प्लॉईज फॉलो फिक्स्ड प्लॅन्स, कांट शो न्यू आयडियाज. तुम्ही म्हणजे प्रत्येक एम्प्लॉई नवीन नवीन काहीतरी सुचवू शकत नाही, कारण फिक्स्ड झालेला आहे प्लॅन, त्यामध्ये चेंजेस करणं अवघड जातं. कॉस्टली आहे, प्रत्येक प्लॅनला काहीतरी खर्च आहे, काहीतरी इट नीड्स सम टाइम, इट रिक्वायर्स टाइम, इट नीड्स मीटिंग्स, इट नीड्स एफर्ट्स, ॲडवाइस फ्रॉम एक्सपर्ट्स. सो इट इज कॉस्टली अँड ऑल्सो टाइम कन्झ्युमिंग. लॉंग प्लॅनिंग डिलेज द ॲक्शन, कारण त्याच्यामध्ये प्रत्येक जणांचा एफर्ट असतो, कधी करायचा आहे. 3 वर्षासाठी प्लॅन करतोय म्हणजे काहीतरी वेळ दिला पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे. दॅट इज टाइम कन्झ्युमिंग. अनसर्टन फ्युचर. आपण फ्युचरमध्ये काय करायचं त्याचा आता प्लॅन करतोय, पण फ्युचरमध्ये काय होईल सांगता येते का? नाही. म्हणजे आता मी प्रोडक्ट भरपूर बनवून ठेवले, जसं की कोरोनामध्ये बघा, प्रोडक्ट्स बनवून ठेवले होते मार्केटमध्ये, आता आपण सेल करणार ह्या हिशोबाने मी भरपूर प्रोडक्ट बनवून ठेवले, पण मार्केट बंद झालं, सगळीकडे लॉकडाऊन झालं. मग काय झालं? प्रेडिक्शन मे गो रॉंग. अनसर्टन फ्युचर. पुढे काय होईल आपल्याला सांगता येत नाही, त्याच प्लॅनिंगनुसार होईल का नाही आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. आपले प्रेडिक्शन हे रॉंग होऊ शकतात. नॉट अ गॅरंटी ऑफ सक्सेस. म्हणजे तुमचा प्लॅन तुमच्या हिशोबाने चांगला आहे, त्याचं एक्झिक्युशन पण त्या पद्धतीने प्रॉपर झालं पाहिजे आणि त्याला गॅरंटी नाही की हा प्लॅन सक्सेसफुल होईलच का. ओके. सो इट हॅज नो गॅरंटी of success. So good plan needs proper execution. So these are some limitations of planning. प्लॅनिंग संपलं फंक्शन. नेक्स्ट इज ऑर्गनायझिंग. ऑर्गनायझिंग मीन्स व्हॉट? आता आम्ही प्लॅन केलेला आहे, प्लॅनिंग सगळं तयार आहे, आता काम सुरू करायचं आहे. काम सुरू करायचं आहे म्हणजे काय करायचं?
जे तुम्ही काम करणार आहे ते प्रत्येकाला वाटून द्यायला लागेल, प्रत्येकाला टास्क असाइन करावे लागतील, रिस्पॉन्सिबिलिटीज असाइन कराव्या लागतील. सो ऑर्गनायझिंग मीन्स डिवायडिंग वर्क, ग्रुपिंग टास्क्स अँड असाइनिंग द रिस्पॉन्सिबिलिटीज टू पीपल. फॉर एक्झाम्पल, इन अ स्कूल, टीचर्स हँडल द सब्जेक्ट्स, द क्लार्क मॅनेजेस द रेकॉर्ड्स अँड रिपोर्ट टू द प्रिन्सिपल. एका शाळेमध्ये असेल तर सब्जेक्ट्स वगैरे कोण शिकवतं? टीचर शिकवतो. डॉक्युमेंटेशनचं काम कोण करतं? त्या टेबलचा माणूस जो क्लार्क असतो तो काम करतो. आणि याचं सगळ्याचं रिपोर्टिंग आपण कोणाला करतो? प्रिन्सिपलला करतो. म्हणजे यामध्ये कामाचं वाटप झालं, असाइनिंग टास्क झाले, रिस्पॉन्सिबिलिटी असाइन केल्या लोकांना आणि काम सुरू केलं. दॅट इज ऑर्गनायझिंग. सो याचं इम्पॉर्टन्स काय आहे? फर्स्ट इज स्पेशलायझेशन. सो डिव्हिजन ऑफ वर्क इन्क्रीजेस स्किल अँड स्पीड. प्रत्येकाला कामं वाटून दिली व्यवस्थित तर मग त्यांचं स्किल पण वाढतं आणि कामाचा स्पीड पण वाढतो. वेल डिफाईन्ड जॉब्स. सो ऑर्गनायझिंगमध्ये तुम्ही काय करता? जो त्या पोस्टला इलिजिबल आहे त्याला ते काम देता. सो इट नीड्स क्लिअर रोल्स. तुम्हाला रोल्स व्यवस्थित माहिती पाहिजे. जसं की एखाद्या हॉस्पिटलमध्ये समजा एक सर्जन आहे, सर्जरी करायची आहे, हार्टची सर्जरी करायची आहे, तर तुम्ही तिथे ऑर्थोपेडिक आणला किंवा हाडांचा स्पेशालिस्ट तिथे आणला तर चालेल का? नाही. तर राईट जॉबसाठी राईट पर्सन असला पाहिजे. तिथे हार्ट स्पेशालिस्टच पाहिजे. किंवा एखाद्याचा पाय तुटला आहे आणि तुम्ही हार्ट स्पेशालिस्टला बोलवले तर चालेल का? नाही. त्याचं पायाचं हाड तुटले तर हाडाचा माणूस पाहिजे, तिथे हाडाचा स्पेशालिस्ट पाहिजे. सो वेल डिफाईन्ड जॉब. सो यू हॅव टू हॅव क्लिअर रोल्स टू हेल्प द राईट पर्सन टू डू द राईट जॉब. क्लॅरिफाईज ऑथॉरिटी मीन्स टेल्स हू हॅज द पॉवर अँड रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला प्रत्येकाला काम वाटून देताना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, त्यानं नेमकं काय काम करायचं आहे, कुणाला रिपोर्टिंग करायचं आहे, त्यांचा हेड कोण असणार, कोण सुपरवायझर असणार, तर हे सगळं क्लॅरिफिकेशन त्यामध्ये येतं. कशामध्ये? ऑर्गनायझिंगमध्ये. देन कोऑर्डिनेशन. So when you have good organizing, it leads to good coordination. It creates teamwork among the departments. तुम्ही व्यवस्थित काम वाटून दिलं की टीमवर्क तयार होतं आणि चांगल्या पद्धतीने काम होतं. इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन. सो कामं व्यवस्थित वाटून दिली की मग परत इफिशियंटली ते काम करतात आणि स्मूथली काम करतात. ग्रोथ अँड डायव्हर्सिफिकेशन. सो गुड स्ट्रक्चर हेल्प कंपनी एक्सपांड. व्यवस्थित तुम्ही स्ट्रक्चर केलं, कुणी कोणाला रिपोर्टिंग करायचं आहे, डिपार्टमेंटचे हेड्स कोण कोण आहेत, 4 डिपार्टमेंट आहेत, 4 डिपार्टमेंटचे हेड्स आहेत. एक तासच आहे. येस. गुड स्ट्रक्चर हेल्प्स कंपनी एक्सपांड. म्हणजे तुम्ही व्यवस्थित जर स्ट्रक्चर केलं, कुठल्या डिपार्टमेंटचा कोण हेड असणार, त्याच्या अंडर कुणी काम करायचं, सुपरवायझर कोण असणार, सुपरवायझरच्या अंडर किती एम्प्लॉईज काम करणार, कुणी कोणाला रिपोर्टिंग करायचं, असं जर व्यवस्थित स्ट्रक्चर असेल तर मग कंपनी आणि त्यामुळे इफिशियंट वर्किंग होतं आणि अल्टिमेटली कंपनी एक्सपांड होते. सेन्स ऑफ सिक्युरिटी. सो क्लिअर रोल इन्क्रीजेस द कॉन्फिडन्स अँड सॅटिस्फॅक्शन. सो जर प्रत्येकाला प्रत्येकाचं काम व्यवस्थित माहीत असेल तर तो कॉन्फिडेंटली काम करतो अँड ही विल बी सॅटिस्फाय इन हिज वर्क अँड देअर इज अ स्कोप फॉर चेंज. काहीतरी इनोव्हेशन करायचे आहेत, नवीन आयडियाज करायच्या आहेत, दुसऱ्याला कोणाला तरी समजा असिस्टंट मॅनेजरला मॅनेजरची पोस्ट द्यायची आहे, म्हणजे त्यांचे रोल्स चेंज होत आहेत. सो देअर इज अ स्कोप फॉर चेंज. एकच मिनिट. एक तास आहे, 1 वाजलाय, 1:30-1:45ला संपणार. ते 304 जरा साफ करून द्या, मग लय धूळ पडली. ते कोणाला येत ते करा. स्टेशनरी पण ती जमा करायची.
सो नेक्स्ट स्टेप इज प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग. प्रोसेस ऑफ ऑर्गनायझिंग मध्ये 6 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप इज आयडेंटिफिकेशन अँड डिव्हिजन ऑफ वर्क. यू हॅव टू आयडेंटिफाय द वर्क, काय टाईपचं काम आहे ते आयडेंटिफाय करायचं आणि त्याला कशा प्रकारे तुम्हाला सांगता येईल, कशा प्रकारे डिव्हिजन करता येईल. जसं की फायनान्सचं काम आहे, पण फायनान्समध्ये फायनान्स मॅनेजर असेल, सिनियर अकाउंटंट असेल, ज्युनियर अकाउंटंट असेल, तर त्यांचे कामाचं डिव्हिजन करणं. यू आर स्प्लिटिंग द वर्क इन टू स्मॉल पार्ट्स. दॅट इज द फर्स्ट स्टेप. सेकंड इज डिपार्टमेंटलायझेशन, मीन्स ग्रुप द सिमिलर टास्क. ग्रुप द सिमिलर टास्क म्हणजे जसं की फायनान्सशी रिलेटेड कामं असतील तर फायनान्स डिपार्टमेंटकडं, एच आरशी एम्प्लॉईजशी रिलेटेड कामं असतील तर एच आर डिपार्टमेंटकडे, मार्केटिंग, सेल्स, ॲडव्हर्टिजमेंट, प्रमोशन अशी कामं असतील तर सेल्स डिपार्टमेंटकडे. मीन्स यू आर grouping the similar task, which is called departmentalization. Then assignment of tasks. So after departmentalization, you will assign the task. You will give the jobs to people based on their skills. त्यांना काय येतं, ज्युनियर अकाउंटंट असेल आणि सिनियर अकाउंटंट असेल तर दोघांमध्ये थोडा डिफरन्स असणार आहे कामामध्ये. ज्युनियर अकाउंटंटनं काय टाईपचे काम, तर तो ज्युनियर काय आहे कारण त्याचे स्किल्स तसे आहेत. सिनियर का आहे कारण त्यांना एज त्यांचं तसं आहे, एक्सपिरियन्स आहे, त्यांचं नॉलेज जास्त आहे. म्हणजे यू हॅव टू गिव्ह द जॉब्स टू पीपल बेस्ड ऑन देअर स्किल्स. फोर्थ स्टेप इज एस्टॅब्लिश द हायरार्की. सो त्यामध्ये कुणी कुणाला रिपोर्टिंग करायचं आहे, कोण हेड असणार, त्याच्या अंडर कुणी काम करायचं, याचं एक प्रॉपर रिलेशनशिप यू हॅव टू डेव्हलप. सो डिफायनिंग द रिपोर्टिंग रिलेशनशिप, दॅट मीन्स हू रिपोर्ट टू whom, that is establishing the hierarchy. फिफ्थ वन इज प्रोव्हाइड रिसोर्सेस. आता त्यांना काम करायचं आहे पण त्यांना काहीतरी कामासाठी रिसोर्सेस लागतील. जसं की ऑफिसमध्ये काम करायचं असेल तर एक टेबल लागेल, खुर्ची लागेल, लॅपटॉप लागेल, काहीतरी डायरी लागेल त्यांना, तर ते तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करून दिलं पाहिजे. इंटरनेट फॅसिलिटी असेल, एखाद्या मशिनरीवरती काम करणारा माणूस आहे, वर्कर आलाय, तर त्याला मशीन देणं, त्याला रॉ मटेरियल देणं. So that is you have to provide the resources. And coordination to efforts. Coordination to efforts means जसं काम सुरू होतंय तसं तुम्हाला काय करावं लागेल, कोऑर्डिनेशन ठेवावं लागेल. आपल्या प्लॅननुसार काम सुरू आहे का नाही, आपला जो गोल आहे त्याला आपण फॉलो करतोय का नाही, whether we are aligning all the activities toward the common goals. That is process of organizing. Next concept is span of control. Span of control means span of supervision or authority. Means number of employee a manager can effectively supervise. म्हणजे एखादा सुपरवायझर असेल किंवा मॅनेजर असेल, तो किती लोकांना एका वेळेला सुपरवाइज करू शकतो, ते त्याला म्हणायचं स्पॅन ऑफ कंट्रोल. सो नॉट टू मेनी, नॉट टू फ्यू, बॅलन्स इज इम्पॉर्टंट. एकाच सुपरवायझरला तुम्ही 1000 एम्प्लॉईला तू सुपरवाइज कर म्हणलं तर ते पॉसिबल आहे का? किंवा मी जरी आता क्लास घेते, समजा ऑफलाईन लेक्चर सुरू आहे आणि एका वर्गामध्ये 100 मुलं बसलेत, 100 मुलांना मी 1 to 1 त्यांच्याशी त्यांना समजलंय का नाही, ते 1 to 1 त्यांना टीच करू शकते का, किंवा प्रत्येकाकडे लक्ष देऊ शकते का, नाही. सो स्पॅन ऑफ कंट्रोल मीन्स किती लोकांना तुम्ही व्यवस्थित इफेक्टिव्हली, हाऊ कॅन यू सुपरवाइज, दॅट इज द नंबर ऑफ एम्प्लॉईज. त्यामध्ये 2 टाईप येतात, वाईड स्पॅन अँड नॅरो स्पॅन. वाईड स्पॅन मीन्स वन मॅनेजर सुपरवाइजेस मेनी एम्प्लॉईज, आणि नॅरो स्पॅन मीन्स वन मॅनेजर सुपरवाइज ओनली फ्यू एम्प्लॉईज. म्हणजे जास्त एम्प्लॉईजना जर एकाच वेळेला तो सुपरवाइज करत असेल तर त्याला म्हणायचं वाईड स्पॅन, कारण त्याचा स्पॅन जास्त आहे, वाईड आहे. आणि नॅरो म्हणजे कमी आहे, कमी एम्प्लॉईजना तो सुपरवाइज करतो. जेव्हा वाईड स्पॅन असतं तेव्हा पर्सनल अटेन्शन देता येत नाही, पण त्यामध्ये लेवल्स कमी असतात. आणि जेव्हा नॅरो स्पॅन असतं, कमी लोकांवरती आपण जेव्हा सुपरवाइज करतो तेव्हा क्लोज्ड सुपरविजन, म्हणजे प्रत्येकाला आपल्याला व्यवस्थित लक्ष देता येतं, कंट्रोलिंग त्यांच्यावर व्यवस्थित राहू शकतं. पण यामध्ये लेवल्स जास्त असतात. म्हणजे एखादा
एक 4 वर्कर्स काय करणार, एका सुपरवायझरला करणार, दुसरे 4 वर्कर्स दुसऱ्या सुपरवायझरला रिपोर्ट करणार. म्हणजे जास्त लेवल्स त्यामध्ये असतात आणि कॉस्टली पण असतं. जास्त एम्प्लॉईज घ्यावे लागणार, त्यांना पगार काढावा लागणार. सो नॅरो स्पॅन अँड वाईड स्पॅन, दॅट इज स्पॅन ऑफ कंट्रोल. लक्षात येत आहे? अंडरस्टूड? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. So in short, Yes, ma'am. span of control is equal to how many people can one manager handle well. Okay. किती लोकांना तो हँडल करू शकतो एका वेळेला, दॅट इज स्पॅन ऑफ कंट्रोल. जास्त मोठं असेल तर सुपरविजन तुमचं वीक होणार, कमी पडणार तुम्ही प्रत्येकाला सुपरवाइज करायला. आणि नॅरो असेल तर मग परत ते कॉस्टली पण होतं आणि स्लो होतं. सो दॅट इज स्पॅन ऑफ कंट्रोल. नेक्स्ट पॉइंट इज अ टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता वेगवेगळे टाइप्स आहेत ऑर्गनायझेशनचे, त्यामध्ये फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल. फॉर्मल मीन्स इट इज प्लॅन्ड, it has official structure with defined roles, authorities and rules, and everyone knows their jobs and responsibility. एक प्लॅन्ड ऑर्गनायझेशन असतं, एक स्ट्रक्चर त्यांचं ठरलेलं असतं, त्यामध्ये प्रत्येकाने काय काम करायचं आहे, त्यांचे रोल्स, त्यांचे ऑथॉरिटीज हे सगळं डिफाईन्ड ऑलरेडी असतं आणि प्रत्येकाला त्यांची जॉब काय आहे, त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे क्लिअर असतं. फॉर एक्झाम्पल बँकेमध्ये जर समजा कॅशियर असतो, लोन ऑफिसर असतो, मॅनेजर असतो, क्लार्क असतो, तर त्यांचे प्रत्येकाचे एक फिक्स्ड रोल असतात, ते तेच परफॉर्म करत असतात रोजच्या रोज. So that is formal organization. Informal organization means it is unplanned, it is personal and social relationships within the formal setups. म्हणजे तुम्ही तुमचं एक एक टीम बनते, त्यामध्ये इनफॉर्मल तयार होतं. म्हणजे आपण बघा कंपनीमध्ये काम करताना आपले लाईक्स डिसलाईक्स किंवा आपले फिलिंग्स किंवा आपले फ्रेंडशिप याच्या बेसिसवर आपला एक ग्रुप तयार होतो. ओके, आपण लंचला एकत्र बसतो, कलिग्स इन द सेम ऑफिस फॉर्मिंग अ लंच ग्रुप. त्यांनी त्यांचा एक ग्रुप तयार केला आहे, त्यांच्या लाईक्स डिसलाईक्सवरती, त्यांच्या फ्रेंडशिप बेसिसवरती ते एकत्र जेवत आहेत. दॅट इज इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. त्यामध्ये सोशल रिलेशनशिप सेटअप असतात. देन टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर अँड डिझाईन, त्यामध्ये आहे फंक्शनल स्ट्रक्चर. फंक्शनल स्ट्रक्चर म्हणजे काय, तर इथं ग्रुप people based on similar work or similar function. एकाच प्रकारचं काम करत असतील, म्हणजे एकच त्यांचा रोल आहे, दॅट इज फंक्शनल स्ट्रक्चर. म्हणजे कंपनीमध्ये वेगवेगळे रोल्स आहेत पण डिपार्टमेंटल हेड्स प्रत्येकाला आहेत. सो ग्रुप ऑफ पीपल बेस्ड ऑन द सिमिलर फंक्शन्स और वर्क. कंपनी हॅज डिपार्टमेंट्स फॉर प्रोडक्शन, मार्केटिंग, फायनान्स, HR. तर फंक्शनल त्या डिपार्टमेंटशी रिलेटेड ते लोक काम करणार. डिव्हिजनल स्ट्रक्चर मीन्स ग्रुप पीपल बेस्ड ऑन प्रोडक्ट्स, कस्टमर्स और रिजन्स. म्हणजे प्रोडक्टशी रिलेटेड ते काम करतात. आता एखादी कंपनी आहे, पतंजली कंपनी आहे फॉर एक्झाम्पल, पतंजली ब्रँडच्या अंडर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स तयार होतात. ब्युटी प्रोडक्ट्स होतात, बेकरी प्रोडक्ट्स तयार होतात, काही औषधं पण तयार होतात. तर जे बेकरी प्रोडक्ट्सवरती बिस्किट्स किंवा काय असतील त्यावरती काम करणारे जे लोक आहेत ते वेगळे, हेल्थ प्रोडक्टवरती काम करणारे लोक वेगळे, त्यानंतर ब्युटी प्रोडक्ट्सवरती काम करणारे लोक वेगळे. म्हणजे त्या प्रोडक्टवरती डिसाईड होतं की त्यांनी काय काम करायचं, त्याच्यावरती त्यांचं बायफर्गेशन होतं. सो ग्रुप्स पीपल बेस्ड ऑन देअर प्रोडक्ट्स, कस्टमर्स और रिजन्स. किंवा सांगलीचं वेगळं, कोल्हापूरचं वेगळं, रिजन वाईज चेंज होतं. फॉर एक्झाम्पल कंपनी हॅज सेपरेट डिव्हिजन्स फॉर कार्स, बाईक्स अँड ट्रक्स. सो कार्स करण्यासाठी वेगळं सिस्टीम, बाईक्स करण्यासाठी वेगळं सिस्टीम. म्हणजे कंपनीचं डिव्हिजन होतंय तिथे. सो ॲडव्हान्टेजेस फॉर दिस स्ट्रक्चर इज इट फोकसेस ऑन स्पेसिफिक प्रोडक्ट और स्पेसिफिक एरिया. तुम्ही ह्या डिव्हिजनल स्ट्रक्चर जर तुमच्याकडे असेल तर एका स्पेसिफिक प्रोडक्टवरती तुम्ही फोकस करू शकता. बट हिअर इज अ ड्रॉबॅक, ड्युप्लिकेशन ऑफ रिसोर्सेस, डिव्हिजन मे कम्प्लीट. प्रत्येकामध्ये रिसोर्सेस कुठले कुठले वापरायचे आहेत, काय ड्युप्लिकेशन होऊ शकतं तिथे. आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कॉम्पिटिशन येऊ शकतं, त्यांच्यामध्ये पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांचे वेगळे असू शकतात, काही त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येऊ शकतं. सो दॅट इज फंक्शनल स्ट्रक्चर अँड डिव्हिजनल स्ट्रक्चर.
Third type is matrix structure. Matrix means mix of functional and divisional. Means employees report to two bosses, functional head and project head. For example, an engineer reports to engineering head, also project manager. म्हणजे फंक्शनल पण काम करतोय तो, डिव्हिजनल पण काम करतोय. प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये काम करतोय. प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये काम करता करता त्याला एक वेगळं असाइनमेंट दिलं असेल, फॉर एक्झाम्पल क्वालिटीचं काहीतरी काम दिलंय त्याला, तर तो क्वालिटी मॅनेजरला पण रिपोर्टिंग करतोय आणि प्रोडक्शन मॅनेजरला पण रिपोर्टिंग करतोय. दॅट इज मॅट्रिक्स स्ट्रक्चर. सो इट advantages for this is better teamwork, flexibility and improved customer service. But drawback is the employee can have confusion due to dual reporting. दोन्हीकडे रिपोर्टिंग करायचं आहे तर कन्फ्युजन होऊ शकतं कुणाला काय सांगायचं आहे मला. पण जर दोन्हीकडे तो बघत असेल तर फ्लेक्झिबिलिटी येते आणि कस्टमर सर्व्हिस इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. Fourth type is a team structure. Team structure means people from different departments form cross-functional teams for one common goal. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मधला एक एक माणूस येतो, एक टीम तयार होते आणि एक काम करण्यासाठी ते गोल अचीव करण्यासाठी काम करतात. So for example, a team of marketing, finance and IT staff working together on a new product launch. नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचा आहे. नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यासाठी समजा काहीतरी काम करायचं आहे आपल्याला, मग त्यासाठी तुम्हाला नवीन प्रोडक्टसाठी आता प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्ट तयार करायचा आहे तर प्रोडक्शन डिपार्टमेंटचा एक माणूस लागेल. तो प्रोडक्ट कुणासाठी असणार आहे, कस्टमरसाठी असणार आहे, कसं ॲडव्हर्टिजमेंट करणार आपण, मार्केटिंगचा माणूस पाहिजे. पण हे सगळं करायला बजेट आहे का तुमच्याकडे, बजेट कोण बघणार, फायनान्सचा माणूस बघणार. म्हणजे आणि वर्कर्स आहेत का त्यानुसार त्या स्किलचे, HR चा माणूस बघणार. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मधला एक एक माणूस येऊन जेव्हा एक काम करतो, दॅट इज टीम स्ट्रक्चर. सो क्रॉस फंक्शनल टीम्स का म्हणलंय, कारण फंक्शन वाईज त्यांचे डिपार्टमेंट चेंज होतात आणि क्रॉस फंक्शनल म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटचा एक एक माणूस येतो. सो ॲडव्हान्टेज इज इट ब्रेक्स द बॅरियर्स, यू कॅन हॅव क्विक डिसिजन्स अँड मोटिवेट द एम्प्लॉईज. कम्युनिकेशन करताना काहीतरी बॅरियर्स येऊ शकतात, आज हा नाही तिथं कुठे जाऊन विचारू, हे सगळ्या बॅरियर्स येण्यापेक्षा जेव्हा सगळे एकत्र येतील तेव्हा तुम्हाला पटकन डिसिजन घेता येईल, कम्युनिकेशन वाढेल तिथे. बट ड्रॉबॅक्स इज यू शुड हॅव टू मेनी मीटिंग्स अँड इट इज अ टाइम मॅनेजमेंट, देर इज अ टाइम मॅनेजमेंट इश्यू. सो इथे मीटिंग्स सारख्या घ्याव्या लागतात, प्रत्येकाला विचारावं लागतं, प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सिडर करावा लागतो, त्यामुळे टाइम मॅनेजमेंट इश्यूज येऊ शकतात. वेळेमध्ये काम पूर्ण होईल का नाही सांगता येत. दॅट इज टीम स्ट्रक्चर. फिफ्थ वन इज नेटवर्क स्ट्रक्चर. नेटवर्क स्ट्रक्चर मीन्स कंपनी आउटसोर्सेस सम वर्क टू आउटसाइड स्पेशालिस्ट और कॉन्ट्रॅक्टर्स. म्हणजे आपण आपल्या कंपनीच्या माणसांना काम देत नाहीये, आपण बाहेरून कोणाकडून तरी ते काम करून घेतोय. फॉर एक्झाम्पल समजा एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आणि तिथे जसं सर्जरी येतील तसे तसे आपण दुसऱ्या हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट तेवढ्या सर्जरी पुरते बोलवून घेतो. किंवा हाऊसकीपिंग करायचं आहे, कंपनी स्वच्छ करायची आहे, साफसफाई करायची आहे, तर आपण ॲज अ कंपनी ते काय करत नाही, प्रत्येकाला अपॉइंट करत नाही, तर आपण कोणाला तरी कॉन्ट्रॅक्ट देतो आणि तो कॉन्ट्रॅक्टर त्या माणसांना बोलवून कंपनी साफ करून घेतो. सो कंपनी आउटसोर्सेस सम वर्क फ्रॉम आउटसाइड, दॅट इज नेटवर्क स्ट्रक्चर. For example, a clothing brand design in-house but outsources stitching to small factories. काय म्हणलंय, एखादं क्लोदिंग ब्रँड कंपनी असेल तर ती त्या क्लोदिंगचं किंवा त्या कपड्याचं डिझायनिंग असेल ते आपल्या कंपनीमध्ये करेल, पण त्याचं स्टिचिंग वगैरे असेल ते बाहेरून स्मॉल फॅक्टरीजमधून करून घेईल. फ्लेक्झिबल आहे, टाइम सेविंग आहे, कॉस्ट सेविंग आहे आणि तुम्हाला जास्त कंट्रोलिंग करावं लागत नाही इथे. पण तुम्हाला त्या दुसऱ्या कंपनीवरती डिपेंड राहावं लागतं, त्यांनी कधी करून देतील त्यानुसार तुम्हाला पुढचं सगळं काम ठरवावं लागतं. सो ड्रॉबॅक इज यू हॅव टू डिपेंड ऑन अदर्स अँड इट हॅज लेस कंट्रोलिंग. तुम्हाला लक्ष ठेवता येत नाही, तुम्हाला प्लॅनिंगनुसार होते का नाही चेक करता येत नाही तिथे. सो दॅट इज द ड्रॉबॅक. सो
फिफ्थ टाइप इज नेटवर्क स्ट्रक्चर. सो इन शॉर्ट आपण बघूया फंक्शनल म्हणजे काय. फंक्शनल स्ट्रक्चर मीन्स बाय डिपार्टमेंट वाइज वी आर वर्किंग. Divisional means by product we are working or by region or by customer. Matrix means combination, function plus division. Team means every department you are having one team, cross department groups. Networks means outsourcing work to other, बाहेरच्यांकडून करून घेणे. So these are 5 types of organization. लक्षात आलं. Yes, ma'am. Third and important function of management is staffing. स्टाफिंग म्हणजे काय. स्टाफ आता त्याच्यामध्येच आहे वर्ड. स्टाफ म्हणजे एम्प्लॉईला आपल्याला घ्यायचं आहे कंपनीमध्ये, दॅट इज स्टाफिंग. मग कोणाला घ्यायचं, कुठल्या जॉबसाठी घ्यायचं, तो चांगला आहे का नाही, राईट पर्सन आहे का नाही, कशा पद्धतीने आपण घेणार, ह्या सगळ्या गोष्टी येतात स्टाफिंगमध्ये. म्हणजे राईट जॉबसाठी राईट पर्सन मिळायला पाहिजे, तो आपण शोधायचा आणि त्याला प्लेस करायचं, हे येतं स्टाफिंगमध्ये. फॉर एक्झाम्पल हायरिंग स्किल्ड वर्कर्स, ट्रेनिंग देम, कीपिंग देम मोटिवेटेड. सो इट एन्श्युअर्स द ऑर्गनायझेशन रन स्मूथली विथ इफिशियंट मॅनपॉवर. तर स्टाफिंग केल्यामुळे काय काय होतं, काय इम्पॉर्टन्स आहे याचा. एफिशियंट परफॉर्मन्स. जर तुम्ही माणसं चांगली म्हणजे घेतली, माणसं चांगली हायर केली, चांगला स्टाफ असेल तुमच्याकडे, तर परफॉर्मन्स पण चांगला होईल. जर ते स्किल्ड नसतील, कमी पैशात मिळतात म्हणून तुम्ही रिक्रूट करून घेतलं, तर काम व्यवस्थित होईल का नाही गॅरंटी देऊ शकत नाही. इफेक्टिव्ह यूज ऑफ टेक्नॉलॉजी. जर तुम्ही स्किल्ड लोक घेतली तर त्यांना मशीन्स वापरता येतात का, टेक्निकल कामं येतात का. जर त्यांना येत असतील तर आपण चांगल्या पद्धतीने त्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. ऑप्टिमम युटिलायझेशन. प्रॉपर स्टाफिंग अवॉइड्स वेस्टेज ऑफ मॅनपॉवर. म्हणजे तुम्ही जर मला 10ची वॅकन्सी आहे, 10 माणसं मला पाहिजेत आणि मी 10च घेतली, म्हणजे काय केलं मी, प्रॉपर स्टाफिंग केलं. जर मी 10च्या ऐवजी 15 तिथे घेतली तर काही म्हणजे चालेल का, नाही. यू आर वेस्टिंग युअर मॅन पॉवर. किंवा जे 10 लोक आहेत त्या 10 लोक व्यवस्थित काम करतायत का, प्रत्येकजण काम करतोय का. जर प्रत्येकजण काम करत नसेल, त्याच्यातला एखाद दुसरा असाच बसून आहे, त्याला काहीच काम नाही, म्हणजे यू आर वेस्टिंग युअर मॅन पॉवर. सो ऑप्टिमम युटिलायझेशन, प्रत्येकाकडून काम करून घेतलं पाहिजे, तर दॅट इज ऑप्टिमम युटिलायझेशन. देन ह्युमन कॅपिटल डेव्हलपमेंट मीन्स तुमच्या कंपनीमध्ये जी कामं करणार आहेत वर्कर्स, त्यांचं ग्रोथ होते, त्यांना आपण ट्रेनिंग देतो, त्यांना शिकवतो काम कसं करायचं आहे. मोटिवेशन, त्यांनी अजून चांगल्या पद्धतीने काम करू दे म्हणून आपण त्यांना काही रिवॉर्ड्स देतो, काही बेनिफिट्स देतो, जेणेकरून ते अजून चांगल्या पद्धतीने काम करतील. हाय मोराल मीन्स राईट पीपल इन राईट जॉब फील सॅटिस्फाय. समजा एखादा मॅनेजरची पोस्ट आहे, तो माणूस 10 वर्ष काम करून आलाय एका कंपनीमध्ये, मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून तो काम करून आलाय आणि तो आता आपल्याकडे जॉबसाठी सर्चला आलाय. त्याचा एक्सपिरियन्स, त्याचं एज, त्याचं एज्युकेशन, त्याचं क्वालिफिकेशन हे जर चेक केलं तर त्या हिशोबाने त्याला जॉब दिला पाहिजे. जर तुम्ही त्याला एक ज्युनियर अकाउंटंट किंवा एखादा क्लार्क म्हणून जर अपॉइंट करत असाल तर तो डिससॅटिस्फाय होतो. म्हणजे त्याचा जॉब काय आहे, त्याचं म्हणजे तो कुठल्या पोस्टसाठी इलिजिबल आहे, तोच तुम्ही त्याला जॉब दिला पाहिजे. देन व्हॉट इज द प्रोसेस ऑफ स्टाफिंग. प्रोसेसमध्ये फर्स्ट आहे मॅन पॉवर प्लॅनिंग. मॅन पॉवर प्लॅनिंग मीन्स व्हॉट, किती एम्प्लॉईज लागणार आहेत मला, आता मला किती घ्यावे लागणार आहेत याचं डिटर्मिनेशन करणं. ओके, म्हणजे किंवा इन फ्युचर कोण कोण सोडून जाऊ शकतं, इन फ्युचर कोण रिटायर होणार आहेत, मग तिथे ती वॅकन्सी होणार आहे, मग वॅकन्सी होणार असेल तर मला पटकन तिथे माणूस अपॉइंट केला पाहिजे. ती जागा रिकामी राहिली तर कोण काम करणार त्यांचं, आत्तापासून मला तयारीला लागलं पाहिजे. दॅट इज मॅन पॉवर प्लॅनिंग. देन रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये वॅकन्सी आहे, लोकांना कसं कळणार, हाऊ कंपनीज विल अंडरस्टँड दॅट यू हॅव वॅकन्सी. तर तुम्ही काय करता, रिक्रुटमेंटमधून यू विल हॅव सम ॲडव्हर्टिजमेंट थ्रू टी व्ही और थ्रू न्यूजपेपर, वेबसाईटला तुम्ही एखादं ठेवलं की वॅकन्सी आहे, अप्लाय करा, सोशल मीडियावर एखादं ॲडव्हर्टिजमेंट टाकली,
म्हणजे लोकांनी तुमच्याकडे काय केलं पाहिजे, ॲप्लिकेशन केलं पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी ॲप्लिकेशन्स केलं पाहिजे, त्यासाठी काम करणं, दॅट इज रिक्रुटमेंट. सिलेक्शन मीन्स आता ॲप्लिकेशन्स आलेत, 100 ॲप्लिकेशन्स आलेत, पण त्यातला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, आता एक बेस्ट एम्प्लॉई मला सिलेक्ट करायचा आहे, मग त्याची प्रोसेस आहे, दॅट इज सिलेक्शन. प्लेसमेंट मीन्स तुम्ही त्या 100 मधला एक निवडला, त्याला तुम्हाला एक काहीतरी अपॉइंटमेंट ऑर्डर दिली पाहिजे, त्याचं पेमेंट ठरवलं पाहिजे, त्याला ॲक्च्युअलमध्ये तुम्ही ऑर्डर देणार आणि ये आता उद्यापासून जॉईन हो म्हणून सांगणार, दॅट इज प्लेसमेंट. देन ओरिएंटेशन अँड इंडक्शन. ओरिएंटेशन अँड इंडक्शन म्हणजे तो जेव्हा पहिल्यांदा कामावरती येईल, जॉईन होईल, तेव्हा प्रत्येकाबरोबर त्याची ओळख करून देणं, त्याला थोडंसं कम्फर्टेबल वाटावं म्हणून त्याचं वेलकमिंग करणं, त्याचं काय काम आहे, तो कुठे बसणार, काय कंपनीचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत हे समजावून सांगणं, दॅट इज ओरिएंटेशन अँड इंडक्शन. देन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. तो आलेला आहे पण त्याला सगळं काम जमते का, त्याला थोडंसं शिकवावं लागतं, ट्रेनिंग द्यावं लागतं, जेणेकरून तो चांगल्या पद्धतीने काम करेल. परफॉर्मन्स अप्रायझल. तो काम सुरू केलंय, त्यानं काम सुरू केल्यानंतर त्याचं काम व्यवस्थित आहे का, परफॉर्मन्स कसा आहे ते चेक करणं. करिअर मॅनेजमेंट. करिअर मॅनेजमेंट मीन्स त्या समजा तो 10 वर्ष झालं एकाच पोस्टवरती ज्युनियर अकाउंटंट म्हणूनच काम करतोय, तर चालेल का, नाही, त्याला कधीतरी प्रमोशन द्या, 5 वर्षानंतर द्या, त्याला प्रमोशन दिलं पाहिजे, त्याचे स्किल्स वाढवले पाहिजेत, आपण त्याला पेमेंट वाढवलं पाहिजे, इन्क्रीमेंट दिली पाहिजे, दुसरं अजून त्याला काय काम येते का ते शिकवलं पाहिजे, दॅट इज करिअर मॅनेजमेंट. अँड देन कंपेन्सेशन. कंपेन्सेशन म्हणजे त्याचा पगार ठरवायचा आहे तुम्हाला, तो काय काम करतो, कसा करतो, त्यावरून तुम्हाला त्याचा पगार ठरवला पाहिजे. सो दॅट इज कंपेन्सेशन. सो दिस इज द प्रोसेस ऑफ स्टाफिंग. लक्षात येत आहे? येस. Yes, ma'am. नेक्स्ट यामध्ये आपण थोडं ब्रीफमध्ये बघूया. व्हॉट इज रिक्रुटमेंट. रिक्रुटमेंट मीन्स फाइंडिंग द पीपल हू आर इंटरेस्टेड इन जॉब अँड इन्व्हायटिंग देम टू अप्लाय. जी लोक जॉबसाठी इंटरेस्टेड आहेत त्यांना शोधून काढायचं आहे आपल्याला आणि त्यांनी आपल्याकडे अप्लाय केलं पाहिजे, त्यांना इन्व्हाइट करायचं आहे अप्लाय करण्यासाठी, दॅट इज रिक्रुटमेंट. तर रिक्रुटमेंट कुठल्या कुठल्या पद्धतीने करू शकतो आपण, इंटरनल सोर्सेस आणि एक्सटर्नल सोर्सेस. इंटरनल सोर्सेस मीन्स व्हॉट, तर तुम्ही आहे त्याच माणसाला, आहे जी कंपनीमध्येच काम करतायत त्यांनाच तुम्ही रिक्रूट करू शकता. म्हणजे त्यांना समजा मॅनेजरची पोस्ट रिकामी आहे, तिथे तुम्हाला माणूस भरायचा आहे, तर तुम्ही जो असिस्टंट मॅनेजर आहे त्याला वरती प्रमोशन देऊ शकता, म्हणजे तुमची वरची पोस्ट भरते, म्हणजे इंटरनल सोर्सेस. किंवा सांगलीमध्ये एक जागा रिकामी आहे, सांगलीमध्ये माझी ब्रांच आहे, तिथं मॅनेजर रिटायर झालाय आणि कोल्हापूरमध्ये ऑलरेडी 3 मॅनेजर्स आहेत, मग त्यातला एक तुम्ही सांगलीला पाठवला, त्याची ट्रान्सफर केली, म्हणजे तुम्ही काय करता, इंटरनल सोर्सेस, इंटरनल रिक्रुटमेंट करता. रिएम्प्लॉयमेंट म्हणजे एखादा सोडून गेला होता, रिटायर झालेला आहे, तर त्या एम्प्लॉईजना तुम्ही पुन्हा घेऊ शकता, रिएम्प्लॉयमेंट. देन एक्सटर्नल सोर्सेस, बाहेरून कसं कळू शकेल, ॲडव्हर्टिजमेंट देऊ शकता, कंपनी कॅम्पस रिक्रुटमेंट करते, कॅम्पसमध्ये जाते, जे लास्ट इयर स्टुडंट्स आहेत त्यांचा इंटरव्ह्यू घेते. काही एजन्सीज असतात, एजन्सीजमध्ये आपण काय करतो, ते आपण त्यांना सांगतो आपल्या काय रिक्वायरमेंट आहेत आणि ते त्या हिशोबाने तशा रिक्वायरमेंटची माणसं आपल्याकडे पाठवतात आणि त्याच्या बदल्यात त्यांना काहीतरी कमिशन आपण देतो, दॅट इज एजन्सीज. किंवा रेफरल्स, जे ऑलरेडी कंपनीमध्ये काम करतात त्यांना विचारा, काही त्यांचे फ्रेंड्स, त्यांचे फॅमिलीमध्ये कोणी असेल तर, किंवा कुठेतरी ओळखी असतात, कोणीतरी विचारलेलं असतं, किंवा आपल्याकडे काही वेटिंग लिस्ट असते, म्हणजे कोणीतरी एकदा येऊन विचार, कधी वॅकन्सी असेल तर मला कळवा, दॅट इज एक्सटर्नल सोर्सेस. सो जेव्हा तुम्ही असे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांना फाइंड आउट करता, त्यांना इन्व्हाइट करता आपल्याकडे अप्लाय करण्यासाठी, दॅट इज कॉल्ड रिक्रुटमेंट. आणि त्याची पुढची स्टेप आहे सिलेक्शन. सिलेक्शन मीन्स चूजिंग द राईट कॅन्डिडेट फ्रॉम द ॲप्लिकेशन्स. तुमच्याकडे 100 ॲप्लिकेशन्स आले पण त्यातला एक सिलेक्ट करायचा आहे मला, सो दॅट इज सिलेक्शन. मग त्यामध्ये कुठले कुठले स्टेप्स असतात, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू फर्स्ट इज, पहिला एक सिम्पल इंटरव्ह्यू होतो त्याचा,
तुझं नाव काय, गाव काय, काय शिक्षण झालंय तुझं, असं वगैरे विचारून त्याचं कम्युनिकेशन कसं आहे हे आपण चेक करतो. देन ॲप्लिकेशन स्क्रीनिंग म्हणजे जे काही ॲप्लिकेशन्स आले त्याच्यामध्ये आपण शॉर्टलिस्ट करतो. 100 मधले समजा 50 लोकांचं मला ज्युनियर अकाउंटंट पाहिजे आहे आणि मी रिक्वायरमेंट ठेवली आहे की त्याचं ॲटलिस्ट BCom झालं पाहिजे, त्याला टॅली सॉफ्टवेअर आलं पाहिजे, त्याला बँकिंगचे ट्रान्झॅक्शन्स आले पाहिजेत आणि ते समजा 100 मधले 20 जण BCom झालेलेच नाहीत, म्हणजे आपल्याकडे 20 बाहेर पडले, म्हणजे परत 80 राहिले. 80 मध्ये मी म्हणते की मला टॅली सॉफ्टवेअर त्याला आलं पाहिजे आणि त्याचा एक्सपिरियन्स ॲटलिस्ट 2 वर्षाचा पाहिजे. मग या 80 मध्ये 50 जण फ्रेशरच होते, मग ती फ्रेशर बाहेर पडले. म्हणजे इथं काय करतो आपण, ॲप्लिकेशन स्क्रीनिंग फिल्टरिंग करत 30 एम्प्लॉई राहिले, म्हणजे 30 कॅन्डिडेट्स माझ्याकडे शिल्लक राहिले. 30 लोकांचे मी टेस्ट्स घेणार. मे बी ग्रुप डिस्कशन होतं, काहीतरी MCQs मध्ये एक सिम्पल टेस्ट होते, त्यांची ॲप्टिट्यूड टेस्टिंग होतं. त्यामध्ये पास झालेले समजा 15 आहेत. 15 लोकांचा आपण काय करतो, फायनल इंटरव्ह्यू घेतो. फायनल इंटरव्ह्यू घेतल्यानंतर फायनल इंटरव्ह्यू घेतो 15 लोकांचा. 15 लोकांचा फायनल इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला लक्षात येतं, फायनल इंटरव्ह्यू मध्ये काय होतं की तुम्ही आता सिलेक्ट होऊ शकता, काय तुझ्या पगाराची अपेक्षा आहे, तुला माहिती आहे का काय रोल करायचा आहे, तुझ्या एक्सपेक्टेशन्स काय आहेत, आम्ही असं असं प्रोव्हाइड करू शकतो तुला. ह्या गोष्टी तिथे थोड्याशा डिस्कस होतात. डिस्कस झाल्यानंतर समजा 15 मधल्या 5 जणांना तुमचा पगार किंवा तुमचं जे सिस्टीम आहे ते आवडलं नाही, मग ते बाहेर पडतात. 10 राहिले. 10 लोकांचं तुम्ही रेफरन्स चेक करता. रेफरन्स चेक मीन्स व्हॉट, त्यांनी आधी कुठे काम केलं होतं, तिथे थोडीशी माहिती घेणं की त्यांनी तिथे कसं काम करत होते, ते तुमच्याकडेच होते का जॉबला, तिथे काही त्यांनी प्रॉब्लेम केला नव्हता ना, व्यवस्थित केलं ना, हे सगळं चेक करणं. अँड देन मेडिकल टेस्ट. रेफरन्स चेक नंतर मेडिकल टेस्ट होते, फिजिकली ते फिट आहेत का, त्यांना काही आजार आहे का, हे चेक केलं जातं. आणि मग फायनलला यू विल हॅव सम अपॉइंटमेंट लेटर, म्हणजे तुम्ही त्यामधून पुन्हा एक माणूस असा सिलेक्ट करता जो बेस्ट आहे, राईट आहे कॅन्डिडेट, आणि तुम्ही त्याला अपॉइंटमेंट देता. त्याची पुढची स्टेप आहे इंडक्शन अँड प्लेसमेंट. आता प्लेसमेंटमध्ये काय होतं, तुम्ही तो जो माणूस आहे त्याला ॲक्च्युअलमध्ये काम म्हणजे प्रॉपर प्लेसमेंट देता. तुम्ही आता हे घ्या अपॉइंटमेंट लेटर आणि माझ्याकडे जॉईन व्हा, दॅट इज प्लेसमेंट. असायनिंग सिलेक्टेड पर्सन टू अ स्पेसिफिक जॉब, इट मॅचेस द पर्सन स्किल्स विथ जॉब नीड्स. आणि इंडक्शन म्हणजे तुम्ही त्याला, तो नवीन जेव्हा जॉईन होईल तेव्हा त्याचा नर्वसनेस कमी करण्यासाठी, त्याला थोडंसं कॉन्फिडन्स यावं, त्याला कम्फर्टनेस थोडा वाटावा, म्हणून त्याचं थोडीशी लोकांबरोबर ओळख करून देणं. इंट्रोड्युसिंग अ न्यू एम्प्लॉई टू देअर जॉब अँड वर्क प्लेस, दॅट इज इंडक्शन. सो इंडक्शन अँड प्लेसमेंट. इथं युनिट 3 कम्प्लीट होतं. युनिट 3 मध्ये आपण 3 मेन फंक्शन्स बघितले, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड स्टाफिंग. प्लॅनिंग म्हणजे काय म्हणलं की डिसाइडिंग इन ॲडव्हान्स व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू. ऑर्गनायझिंग मीन्स यू आर डिवायडिंग द वर्क into small parts and setting the authority. And staffing means hiring, training and keeping the right people at the right job. So all three together help the manager to run the organization effectively to achieve the success. लक्षात आले 3 functions. Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. युनिट Yes. 4 मध्ये, Yes, ma'am. थँक्यू, ह्या युनिट 3 मध्ये 3 फंक्शन्स आहेत. अजून याच्या पुढचे अजून 2-3 फंक्शन्स आहेत, ऑर्गनायझिंग असेल, कंट्रोलिंग असेल, हे नेक्स्ट युनिटमध्ये आहे, ते आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके. आजचा जो युनिट आहे तो व्यवस्थित वाचा, यामध्ये काय डाऊट असेल तर उद्याच्या लेक्चरला मला विचारू शकता.